असं म्हणतात की ग्रहणात केलेली उपासना, मंत्रजप आणि साधना ही इतर दिवसांच्या तुलनेत अनंतपटीने अधिक फलदायी ठरते. वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचा संचार करण्यासाठी कोणते मंत्र ग्रहणात जपावेत, चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. ग्रहणाच्या काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते. त्यामुळे मनाची शांती आणि आध्यात्मिक संरक्षणासाठी मंत्रजप करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रहण काळासाठी काही अत्यंत प्रभावशाली मंत्र आणि त्याचं महत्त्व पुढील प्रमाणे. सर्व बाधा मुक्तीसाठी प्रभावी मंत्र. जर तुम्हाला जीवनात सतत अडथळे येत असतील तर पुढील मंत्राचा जप करावा. ओम नमः शिवाय हा शिव पंचाक्षरी मंत्र अगदी सोपा आणि प्रभावी मंत्र आहे. यामुळे मानसिक शांती मिळते असं सांगितलं जातं. एवढंच नाही तर आपण ग्रहणाच्या काळात महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. महामृत्युंजय मंत्र हा शारीरिक व्याधी आणि भीती नष्ट करण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र मानला गेलाय. महामृत्युंजय मंत्र पुढील प्रमाणे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनात मृत्योर्मोक्षे मातृतात. त्यानंतर दुसरा मंत्र ग्रहांच्या पीडांपासून मुक्तीसाठी. ज्या ग्रहाचे ग्रहण आहे, जसं सूर्य किंवा चंद्र याचं ग्रहण असेल, त्या ग्रहाचा जप करणं विशेष फलदायी मानलं जातं. मग सूर्यग्रहण असेल तर यावेळी ओम गृणी सूर्याय नमः किंवा आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करावं. चंद्रग्रहणाच्या वेळी ओम सोम सोमाय नमः किंवा चंद्रकवच म्हणावं. तर ग्रहणाच्या काळात सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्यमंत्र आणि चंद्रग्रहणाच्या काळात चंद्रमंत्र म्हणावे. यामुळे ग्रह बलवान बनतात असं सांगितलं जातं. त्यानंतर तिसरा गायत्री मंत्र. गायत्री मंत्र हा जगातील सर्वात शक्तिशाली मंत्रांपैकी एक मानला जातो. ग्रहण काळात या मंत्राचा उच्चार केल्यानं बुद्धी तल्लख होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते असं सांगितलं जातं. गायत्री मंत्र पुढील प्रमाणे. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. त्यानंतर चौथा श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण मंत्र. आपण ग्रहणाच्या काळात विष्णू सहस्रनाम किंवा अष्टाक्षर मंत्राचा जप करावा. यामुळे संकटातून मार्ग निघतात. यावेळी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा किंवा श्रीकृष्ण मंत्राचा जप करावा. जसे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपण यावेळी इष्टदेवताच्या मंत्रांचा जप सुद्धा करू शकता. ग्रहण काळात आपल्या इष्टदेवतांच्या मंत्रांचा जप केल्यानं आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा होत नाही आणि नकारात्मकता दूर राहते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर ग्रहणात काही नियम महत्त्वाचे असतात. तर या ग्रहणात काय करावे काय करू नये, तर सूतक काळ ग्रहणाच्या वेळी 9 ते 12 तास आधीच सुरू होतो. या काळात शक्यतो भोजन टाळावं. ग्रहणादरम्यान देवाच्या मूर्तीला स्पर्श करू नये. केवळ मानसपूजा किंवा जप करावा. ग्रहण संपल्यानंतर गरजूंना धान्य, तीळ किंवा कपड्यांचे दान करणेही शुभ मानलं जातं. त्याचबरोबर अन्न संरक्षणही खूप शुभ मानलं जातं. घरामध्ये असलेले पाणी आणि अन्नामध्ये तुळशीची पानं किंवा दर्भ टाकून नंतरच अन्न ग्रहण करावं. ग्रहणाच्या काळात कोणतेही नवीन कार्य सुरू करू नये. हा काळ केवळ जप, तप आणि ध्यान यासाठी राखीव ठेवला जातो. ग्रहण सुटल्यानंतर स्नान करून देवाची पूजा करावी आणि मगच अन्नाचं ग्रहण करावं. तर मंडळी, ग्रहण काळ हा भीतीचा नसून आत्मचिंतनाचा आणि आध्यात्मिक प्रगतीचा काळ मानला गेलाय. या काळात श्रद्धेनं केलेला नामजप तुमच्या आयुष्यात नक्कीच सुख शांती घेऊन येईल. ग्रहण सुटल्यावर स्नान करून यथाशक्ती दानधर्म करायला मात्र विसरू नये. तर ग्रहणात आपण या मंत्रांचा जप करू शकता. आपल्या इष्टदेवतेची उपासना सुद्धा करू शकता. ग्रहणात केलेली उपासना, मंत्रजप आणि साधना इतर दिवसांच्या तुलनेत अनंत पटींनी अधिक फलदायी ठरते असं सांगितलं जातं. कारण वातावरणातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि स्वतःमध्ये सकारात्मकतेचा संचार करण्यासाठी आपण या मंत्रांचा जप केल्यास अधिक फलदायी मानलं जातं. हे अनुभव तुम्ही सुद्धा घेऊ शकता. ग्रहणात तुम्ही कोणत्या मंत्रांचा जप करता आणि त्याचे आलेले अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे.
तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.